नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब तानावडे. 1 एप्रिलपासून सरकारनं 45 वर्षावरील वयोगटासाठीही लसीकरण ओपन केलेलं आहे. काल मुलाने कोविडच्या शासकीय वेबसाईटवर माझं आणि माझ्या मिसेसचं लसीसाठी नाव नोंदलं आणि आज आमचं तिथं लसीकरण होणार आहे. तर त्या जवळच्याच केंद्रामध्ये आम्ही जात आहोत. कोविड व्हॅक्सिनेशनचं रजिस्ट्रेशन ज्या वेबसाईटवरून करता येईल त्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कोविड व्हॅक्सिनेशनसाठी जरी आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता तरी पण आम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पुन्हा त्यांनी एकदा फ्रेश फॉर्म भरायला लावला आणि साधारण 1 ते 1.5 तास लागेल असं सांगण्यात आलं. आणि आता मीटिंग करत असलेलं आमचा फॉर्मचा नंबर 169 आणि 170 असा आहे आणि आता चालू नंबर आहे 165. तर काही वेळातच आम्हाला काउंटरवर पैसे भरण्यासाठी बोलवण्यात आले. त्यानंतर परत आम्हाला अजून एका लाईनमध्ये उभं राहावं लागेल. पैसे भरल्यानंतर वॅक्सिनेशन घेण्यासाठी पुन्हा लाईन लावावी लागेल. तर मित्रांनो, तुम्ही 45 वर्षापेक्षा जास्त असाल किंवा तुमचे घरचे लोक किंवा नातेवाईक जर 45 वर्षापेक्षा जास्त असतील तर तुम्ही कोविड व्हॅक्सिनेशन घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल की जिथं व्हॅक्सिनेशन देण्याची परमिशन आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॅक्सिनेशन घेऊ शकता.
तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.